तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशी समितीनं काढलेले निष्कर्ष एबीपी माझाच्या हाती लागले। भिडे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक होती असा निष्कर्ष चौकशी समितीनं काढलाय। रुग्णांच्या गंभीर स्थितीमुळे डिलिव्हरी आधी किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती, मात्र भिसे यांनी एकदाही तपासणी केली नाही असं अहवालात म्हटलंय। रुग्णालयानं ॲडव्हान्स मागितल्याच्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केलेली दिसते असंही या अहवालात म्हटलंय। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा असा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांनी पाळला नाही असंही या अहवालात म्हटलेलं आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं नेमलेल्या चौकशी समितीनं नेमक्या कोणत्या 4 मुद्द्यांवर भर दिलाय पाहूया। महिला रुग्णासाठी 7 महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती धोकादायक होती। जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट व्हा हा सल्ला पाळला नाही। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालावर भिसे कुटुंबियांनी आक्षेप घेतलेला आहे। आम्ही पैसे देत होतो, सीसीटीव्ही तपासा असं आव्हान त्यांनी दिलंय। आम्ही 3 लाख रुपये भरायला तयार होतो असंही कुटुंबियांनी म्हटलंय। दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, म्हणून आम्ही या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो होतो असंही कुटुंबियांनी म्हटलंय। तुम्ही हा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधला अहवाल जो त्यांनी तयार केलाय तो वाचला, बघितला? वाचला। काय म्हणणं आहे या अहवालाबद्दल तुमचं? सगळं खोटं आहे। दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे। आमची लढाई ना त्या दिवसासाठीची होती, ना की आधीचं जे घाई झाले ना त्याच्यासाठी नव्हती, त्या दिवसासाठी होती। आमचा प्रॉब्लेम काय होता, त्या दिवशी 2-3 तासामध्ये आम्हाला ट्रीटमेंट नाही भेटली। पेशंट समोर तुम्ही 20 लाख रुपये सांगितले, 10 लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितले, ते त्या दिवसाचं चालले ना आमचं। ते तुम्ही ना वेगळीकडेच प्रकरण नेताय, ते दिशाभूल करताय तुम्ही माणसांची की आधीचं असं होतं तसं होतं, तसं काहीच नव्हतं। आमचं त्या दिवसासाठीच आमची लढाई चालली आहे ना। तुम्ही 10 लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितलेच होते, बोलला तुम्ही आमच्याकडे कधी आला नव्हता। आमच्याकडे त्याचा प्रूफ आहे की आम्ही आधी गेलेलो, आणि ते बोलतात 7 दिवसांनी फॉलोअपला यायला सांगितलं। इथे डेट पण दिलेली आहे फॉलोअपची, 2 एप्रिलला बोलवलं होतं, आणि एवढं पण सांगितलं होतं की जर ब्लिडिंग वगैरे काही झालं किंवा काही त्रास वगैरे वाटला तर तुम्ही डायरेक्ट ॲडमिट होऊ शकता, आणि हे रिसिट दाखवून तुमच्यावरती उपचार चालू होतील। आमचं त्या दिवसासाठीचं आहे। जर तुम्हाला एवढंच हे खोटं वाटत असेल ना, त्या दिवसाची सीसीटीव्ही फुटेज घ्या, माझ्या भावाचे कॉल रेकॉर्डिंग सगळे चेक करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही बोला। विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका। आमचं त्या दिवसासाठीचं भांडण चाललेलं आहे की आमच्या 2-3 तासामध्ये आमच्या रुग्णाला काही उपचार भेटले नाही। तुम्ही त्याच्यासमोर पैशाच्या गोष्टी सांगितल्या, त्याचा बीपी शूट झाला, एवढ्या सगळ्या क्रिटिकल कंडिशन झाल्यात, आणि एवढं सगळं आम्हाला सफर करायला लागलं। यामध्ये ते असं देखील म्हणतात, सदर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती। या संदर्भात त्यांनी तुम्हाला माहिती दिली होती, ते क्रिटिकल आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं। म्हणजे ही प्रेग्नन्सी लेखी सांगितलं का कुठे काय? लेखी सांगितलं होतं का कुठे काय त्यांनी? म्हणजे दादा तुम्ही तिथं होता, सगळे हे बरेच आरोप तुम्ही सगळे वाचलेत ना? हो, त्याच्यामध्ये ना त्यांनी इथं असं आक्षेप आहे तुमचा? हां, त्याच्यामध्ये लिहून पण दिले त्यांनी। 28 मार्चला तुम्ही सकाळी 11:30 सदर तिथं तुम्ही तिथं त्या लेबर रूममध्ये आले नव्हते, स्पष्ट त्यांनी तिथे लिहिले। तुम्ही होता तिथं? मी स्वतः तिथं होतं, रिसीट पण आहे, पैसे मी पे केलेले तिथं। हॉस्पिटलच्या या सगळ्या अहवाल दिशाभूल करणार आहे असा आरोप त्यांच्यावर आहे। त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज असेल, त्यांनी पैसे भरलेले आहेत, आणि त्यांच्याकडे काही पुरावे आहेत ज्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना 2 तारखेला म्हणजे अर्थात 2 एप्रिलला पुन्हा एकदा उपचारासाठी बोललेलं होतं, मात्र त्याच्या अगोदरच सिच्युएशन थोडीशी क्रिटिकल झाली आणि त्यामुळं त्यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं, मात्र 10 लाख रुपये भरता आले नाही, त्यामुळं त्यांना उपचार त्या ठिकाणी मिळाले नाहीत, आणि याच अभावी त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। दरम्यान मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा आहे या प्रकरणी आमदार अमित गोरखे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती समोर येते। जर त्यांचे डॉक्टर घैसास आणि सुशांत भिसेंचे CDR नक्की तपासावे, मी आवाहन करेन। आपण डॉक्टर केळकर आणि सुशांत भिसे यांचं बोलणं झालंय तेही तपासावं। मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतनं जे बोलणं झालंय त्याचे CDR काढावेत। आपण CCTV फुटेजही चेक करावं। हे जर आपण सगळं पाहिलं तर नक्की लक्षात येईल की कोण चुकलंय, आणि आता हॉस्पिटल आपली बाजू जी चुकीची आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। माननीय मुख्यमंत्र्यांची उद्या मी पुण्यात ते आहेत, पुण्यामध्ये भेट घेणार आहे।
आणि भिसे परिवाराचं जे म्हणणं आहे तेही त्यांना मी सांगणार आहे. धर्मादाय आयुक्त तसेच माननीय आबिटकरांशी माझं बोलणं झालंय, माननीय राज्यमंत्र्यांबरोबर माझं बोलणं झालंय. मी माननीय अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेशी बोलणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.